सुबोध डेअरी फार्म पशुपालक मित्रांनो, आज सुबोध डेअरी फार्ममध्ये एक आनंदाची गोष्ट शेअर करण्यासाठी, म्हणजे मेहनत तर खूप आहे याच्यामध्ये, तर आमच्या चिरंजीवाचा वाढदिवस आणि त्यात गिफ्ट म्हणा आम्हाला, म्हणजे आमच्या चिरंजीवांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आम्हाला एक आज आमची म्हैस डिलिव्हर झाली, बफेलो डिलिव्हर झाली आणि त्यामध्ये फिमेल काल्फ भेटला आम्हाला. फिमेल काल्फ हे आम्हाला आता देव करो सहजासहजी जर भेटलं तर ते देवाची पण कृपा असेल, वरती जो परमेश्वर आहे त्याच्याविषयी. पण आम्ही सॉर्टेड सिमनमध्ये अरविंद पाटील सरांनी YT डेअरी फार्ममधून आम्ही ही बफेलो आणली होती. सरांनी तेव्हा पण तिथे पण जेव्हा त्यांनी लावली होती सॉर्टेड सिमनमध्येच लावली होती, ABC सिमनमध्ये, आणि ती परचेस केल्यानंतर आम्ही पण जे नियोजन केलं त्यामध्ये आम्हाला हे सक्सेस भेटलं. आज ही म्हैस आज म्हणजे योगायोग म्हणता येईल की आज डिलिव्हर झाली आणि आज आमच्या चिरंजीवांचं. अजिंक्य, तुझं नाव सांग पूर्ण 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 जोरात सांग थोडं. आज आमच्या चिरंजीवांचा वाढदिवस पण आहे आणि त्यात आम्हाला हे छोटंसं गिफ्ट म्हणता येईल. आणि हे जे प्रेम आहे हे निसर्गाचं प्रेम आहे. निसर्ग पण तुमच्यासोबत असतो, तुम्ही जर निसर्गाच्या सोबत असले. आणि आमची कुठलीही म्हैस ही ऑक्सिटोसिनवर नाही आहे, म्हणजे जे इंजेक्शनचं दूध वाढतं दूध, आणि म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष आमच्या गोठ्यामध्ये येऊन व्हिजिट करू शकता. यातले जेवढे पण दुधाच्या म्हशी आहेत कुठलीही म्हैस आमची ऑक्सिजनवर नाही, ऑक्सिटोसिन इंजेक्शनवर नाही आहे. ऑक्सिटोसिन इंजेक्शनचं काम काय असतं की ते म्हशीला पाहणा सोडण्याचं काम करतं इंजेक्शन. पण आम्ही जो पाहणा सोडतो तो रेडा जरी असला तर तो आम्ही त्यांना जगवतो, कारण पाहणा आमचा जो सोडतो तो नैसर्गिक पाहणा सुटतो. सुबोध डेअरी फार्ममध्ये जो पण पाहणा सुटतो दूध काढताना, तुम्ही प्रॅक्टिकली आमच्या अंजनी या गावाला येऊन भेट देऊ शकता. आमच्या गोठ्याला तुम्ही प्रत्येक दुधाचं पण तुम्ही नियोजन पाहू शकता. आणि आमचं हे म्हशीला जो फीड आहे त्या फीड एवढं प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, तर त्या फीडमुळं जे दूध पण आहे ते क्वालिटीचं दूध तयार होतं. आणि ही जे नैसर्गिक पाहणा सुटण्याची जी प्रक्रिया आहे ही यांच्यामुळं होते. हे जर असले, आता काही पशुपालक काय करतात की रेडा जरी झाला तर म्हशीचे डोळे छापून ती रेडा डायरेक्ट एक कटेला जाईल किंवा जे काही असेल ते, की बाबा मग रेड्याला दूध पाजायला लागेल, म्हशीचं दूध कमी होईल. पण हा गैरसमज आहे. ॲक्च्युली रेडा असू द्या का म्हणजे मेल असू द्या का फिमेल असू द्या, तुमचं पूर्ण दूध ही म्हैस जेवढं ते इंजेक्शनवर नाही देणार तेवढं यांच्या नैसर्गिक पाण्यावर देतं. कारण हे खूप यांना जर जीव लावला तर आपल्याला जीव लावतात. तर या हिशोबाने पशुपालक सगळ्यांना माझं नम्राची विनंती आहे की इंजेक्शनचा उपयोग न करता व्यवस्थितपणाने, आता मी एक म्हणजे वकील माणूस आहे, फार्मसी स्टोअर आहे, पण तरी पण मी या व्यवसायामध्ये येऊन 1 वर्षात मी माझं सक्सेस म्हणता येईल. कारण मेहनत तर आहे, बगर मेहनतीचं जर कलेक्टरला पण काही भेटले नाही खाली बसून, किंवा डॉक्टर जरी असला की त्यांना त्यांची डिग्री घेऊन पण त्यांना 24 आवर्स काम करावं लागतं. त्यात मग आपल्याला जर समजा सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास देऊन जर आपल्याला हा व्यवसाय परवडत असेल तर हा परवडण्यासारखाच व्यवसाय आहे. त्याच्यामुळे माझं नम्राची विनंती आहे की तुम्ही ऑक्सिटोसिन इंजेक्शनवर जाऊ नका. पारंपरिक पद्धतीनं पाहणा सोडूनच तुम्ही दुधाचं नियोजन करा. सुबोध डेअरी फार्म, अंजनी मेहकर. धन्यवाद.